सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। शिरसाट सर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे पोषण आहार मुलांना दिला जातो स्त्रियांना दिला जातो त्याचा एक घबाड सापडलेला आहे असं म्हणावं लागेल। त्याचा कुठेतरी काळा बाजार केला जातोय का असा सवाल उपस्थित होतो। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, असं जर एखाद्या ठिकाणी सापडलं असेल तर निश्चित त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मला तर आताच ती बातमी माझ्या हाती आलेली आहे, म्हणून मी स्वतः एक दीड तासानंतर त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन एक पालकमंत्री या नात्याने जाऊन त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत कसं जाता येईल याची सुद्धा चौकशी करायला अधिकारी लावेल। सर्व अधिकारी आता सध्या तिथं स्पॉटवर आहेत तुमच्या माहितीप्रमाणे, परंतु मी आणखीन वरिष्ठ अधिकाऱ्याला घेऊन त्याचा सगळे पाळमुळे खोदून काढण्याचा प्रयत्न करेन। शिरसाट सर, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे तिथूनच जोडले गेलेले आहेत जिथे ही कारवाई सुरू होतीये, त्यांना काही विचारायचं आहे त्यांच्याकडेच थेट देते मी। सिद्धार्थ शिरसाट साहेब, एक नाही दोन नाही जवळपास 4 गोडाऊन मध्ये हा माल सापडतोय। 100च्या वर पोलीसवाले या ठिकाणी येऊन तपासणी करणार आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये गरोदर महिलांना दिला जाणारा जो काय प्रोटीन आहे ते आहे, डाळ खिचडीमध्ये वापरणाऱ्या मुलांचा आहे, हे अनेक दिवसांपासून चालले असेल, याचा तपास कसा होईल? तपास एकदम अत्यंत उच्च पातळीवर त्याची आणखीन एक समिती मी मंत्रालय लेवलची बी करेल आणि यामध्ये कुणालाही बक्षणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल एवढं मात्र निश्चित आहे। पण गोरगरिबाच्या साठी खिचडी आहे, गरोदर महिला त्यांच्यासाठी त्यांच्या हक्काचा तांदूळ असेल, डाळ असेल, हे विकली जाते आणि आपले मागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस गोरगरिबांसाठी काम करणारी अशी ओळख आहे त्यांची। यामध्ये अत्यंत कडक पावलं उचलण्याची गरज आहे। सरकार काय करेल? सरकार तर यांना जेलमध्ये तर टाकेल, परंतु अशा प्रकारचं काम करणं हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करणारं काम आहे तिथे। हे ह्या लोकांना जे ब्लॅकवाले जे आहेत ना, ब्लॅकचे धंदे करणारे, हे यांना कोणतंही भान राहिलेलं नाही। आपलं कोणी काही करू शकत नाही, हे जी काही त्यांची नीतिमत्ता झाली ना, जे डेअरिंग वाढलेली, यांना आता पायबंद घातला पाहिजे, यांना जेलची रोटी कशी असते हे दाखवली पाहिजे। निश्चितपणे तुम्ही म्हणताय की कुणी काय करत नाही, ही भीती राहिलेली नाही, हे सरकार ही भीती घालेल? निश्चित घालेल। मी स्वतः आताच बोललोय की मी स्वतः आता 1-1.5 तासानंतर त्या जिथं छापा टाकलं तिथे मी स्वतः जाईल। पूर्ण वरिष्ठ कलेक्टर पासून सर्वांना तिथे मी आता पाचारण करतो। तुमच्या या माहिती मिळाल्यामुळे ताबडतोब त्यांना सर्वांना पाचारण करेन। 1.5 तासामध्ये त्या स्पॉटवर मी स्वतः असणार आहे। धन्यवाद शिरसाट साहेब। स्टुडिओ निश्चितच सिद्धार्थ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आपण प्रश्न विचारलेले आहेत संजय शिरसाट यांना आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 1.5 तासाच्या आतमध्ये इथं पोहोचेन आणि कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये केली जाणार आहे। यांना कायद्याचा धाक उरला नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी कारवाई करू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना संजय शिरसाट यांनी दिलंय। तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, अतिशय मोठा हा साठा म्हणावा लागेल, तुम्ही म्हणताय तसं हे फक्त एक गोदाम आहे, आणखी असे गोदाम या ठिकाणी आहेत, एकूणच किती गोदाम आहेत आणि कोणता हा एरिया आहे? बघा, हा एरिया मी तुम्हाला दाखवतो आणि विशेष करून काय या ठिकाणी शासनाच्या तांदळाचं केलं जात होतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी बघतोय आपण, या ठिकाणी सगळा खाली पडलेला सुद्धा तांदूळ हा शासनाचा आहे, म्हणजे गोरगरिबांच्या तोंडात जाणारा घास आहे हा। बघा कशा पद्धतीने पडलेला आहे, सगळीकडे हे तांदूळ सांडलेला आहे आणि जो तांदूळ आहे तो तांदूळ बघा अशा पद्धतीच्या चकाचक बॅगमध्ये भरून तो चढ्या भावाने बाजारात विकला जात होता। कारण या ठिकाणी बघतोय आपण की हा तांदूळ इथं आणल्यानंतर हे जे वरचं मशीन आहे, मी थोडं बाजूला जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या मशीनमध्ये त्या तांदळाला पॉलिशिंग आणि त्याचं क्लिनिंग पॉलिशिंग या मशीनमध्ये करून आणि त्याची पॅकिंग जी आहे आपण बघतोय त्याची पॅकिंग या ठिकाणी केली जाते आणि अशा पद्धतीने पॅकिंग केल्यानंतर हा तांदूळ बाजारामध्ये एकंदरीत आपण बघतोय। आणि साठा बघा तुम्ही,
किती दिवसापासून काम चालत असेल आपल्याला अंदाज येतो की हे तांदूळ पॉलिशिंग करून क्लिनिंग करून किती निश्चितच. दिवसापासून एवढा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हा साठा इकडे आहे, पुन्हा इकडे सुद्धा साठा आहे, फार मोठ्या प्रमाणात साठा आहे. आणि हा तांदूळ निश्चितच सिद्धार्थ एकूणच असं म्हणता येईल की हे काम मागील किती दिवसांपासून सुरू होतं आतापर्यंत तांदळाचा इथं काळा बाजार झाला का त्याचा शोध घेणं महत्वाचं आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर